काँग्रेस पक्षातले ओबीसी लिडरांची आज प्रेस कॉन्फरन्स झाली आणि या प्रेस कॉन्फरन्सात त्यांनी भारतीय जनता पार्टीचेर आरोप केले की भारतीय जनता पार्टीने ओबीसीसाठी कांयच करूना म्हणून। हे अत्यंत खोटारडेपणा हो काँग्रेसचो आसा। हांव चड एनसीडंट सांगना। गोंय सरकारान 2014 ओबीसीक जे 19% रिजर्वेशन आशिल्लें ते रिजर्वेशन 27%चेर व्हरून ते आज चालू आसा। त्याच बरोबर तुम्ही सगळे जाण सेंटराक ओबीसी कमिशन आशिल्लें परंतु ताका दांत नाशिल्ले, ताका कॉन्स्टिट्युशनल स्टेटस नाशिल्लो। हो कॉन्स्टिट्युशनल स्टेटस जो आसा तो आमच्या मोदीजी गव्हर्मेंटान हो तांकां दिलो आणि हे कमिशन मजबूत केलें। त्याच बरोबर ज्यो फॅसिलिटी दिवंक जाय आशिल्ल्यो ओबीसीक त्यो सगळ्यो तरेच्यो फॅसिलिटी दिल्यो। म्हाका आठवता की न्याय यात्रा चल्ला राहुल गांधीची आणि ती न्याय यात्रेक राहुल गांधीन म्हणिल्लें की हांव ओबीसीक न्याय दितलो म्हणून। परंतु ही जर आतां गोंयची जर घटना आमी पळयली तर ह्या हेतूंच्यान जे आज प्रेस कॉन्फरन्सांत सगळे ओबीसी लिडरशीप बशिल्ली तातूंतल्यान कॅन्डिडेटाचे उमेदवार आशिल्ले जे तांकां तिकेट मेळटली अशी अपेक्षा आशिल्ली। हे म्हणजे सुनील कौठणकर आशिल्लो, गिरीश चोडणकर आशिल्लो आणि परंतु ह्या खंयच्याच नेत्याक तांणी तिकेट दिवना। हो खरोखर अन्याय तांचेर आसा। तांणी आतां अन्याय यात्रा काडूचो ही आपल्याचेर अन्याय जालो म्हणून। आनी म्हाका दिसता ओबीसीने कितें दिलें हांव शेवटी सांगता। भारतीय जनता पार्टीच्या गव्हर्मेंटान कितें दिलें, आमच्या देशांत एक ओबीसी प्रायम मिनिस्टर दिलो। म्हजे सारको MP 5 वेळा आनी आतां 6 वेळा दितले। इतले सगळें आसतना ओबीसीक भारतीय जनता पक्षान ओबीसीर केन्नाय अन्याय करना। ह्यो सगळ्यो गोश्टी ओबीसीक भारतीय जनता पार्टीन दिल्या हांची नोंद घेवची। फुडलो विशय आसा मुख्यमंत्री घेतले।